आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। महायुती आणि उमावियाचे 7 उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी बड्या नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन होणार। सोलापुरात भाजपचे राम सातपुते, रणजित निंबाळकर अर्ज भरणार। शरद पवार गटाचे धैर्यशील मोहितेही अर्ज दाखल करणार। तर कोल्हापुरात महाविकास आघाडी उमेदवार शाहू महाराज, सत्यजित पाटील अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज सोलापूरमध्ये रोड शो। फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते उमेदवारी अर्ज दाखल करणार। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, रोहित पवार आणि अमित देशमुख उपस्थित राहणार। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। दसरा चौकातून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। सकाळी 11 वाजता शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद होणार। पुण्यातील काँग्रेस नेते आबा बागुल 2 दिवसात निर्णय जाहीर करणार। काल आबा बागुल यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। धंगेकरांना उमेदवारी दिल्यानं बागुल काँग्रेसवर नाराज। नगरमधील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी राजीनामा देणार। सुजय विखेंना उमेदवारी दिल्यानं पदाधिकारी नाराज। भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा।